डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम. चाकण नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रभागनिहाय घेतल्या जाणाऱ्या प्रचार दौऱ्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा ठाकला आहे. नगराध्यक्षपदाच्या उच्च शिक्षित उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांचे पारडे जड असल्याचे मतदारांमध्ये चर्चिले जात आहे. मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह सर्व प्रभागातील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असल्याने मतदारांकडून विजयाचा कौल मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, चाकण शहराचे माजी सरपंच पाणीदार जलदूत कालिदास वाडेकर, शहराध्यक्ष राम गोरे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा संध्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि शहरात केलेल्या कोट्यवधी रुपयांचे विकास कामांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये दररोज काढल्या जाणाऱ्या पदयात्रा, होम टू होम संपर्क, छोट्या सभा आणि संवाद कार्यक्रमात मतदारांचा वाढता विश्वास जाणवत आहे. विकास कामांबाबत स्पष्ट भूमिका, स्थिर नेतृत्व आणि पारदर्शक कारभाराची हमी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडे मतदारांचा कल वाढताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर होत असलेली ही चळवळ निवडणुकीतील विजयाची नांदी ठरत असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. आगामी 2 दिवसात हा पाठिंबा आणखी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात असून चाकणच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड सुरूच राहणार असे संकेत मिळत आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.